नयन कोहली हे दोन खेळाडू एकाच नावाने वडिलांचं सेम सेम नाव म्हणून सिनियर ज्युनियर बरोबर ना वडिलांचं पण सेम आहे ना नयन कोहलीचं असं आहे का तर वडिलांचं माफ करा वेगवेगळे नाव आहेत आता कोण आलं आता नयन जोमा कोळी सिनियर नयन जोमा कोळी आणि त्याचा सुमित मात्र सलामीला आपण पाहतोय कंकेश पण कोळी 11 पैकी 10 कोळी आहेत आणि एक मुंबईकर टीम कॅप्टन विकी तारीफ करतोय अगदी कोळी समाजाचे पूर्ण कोळी संघ मात्र खेळताना दिसत अपेत फक्त विकी मुंबईकर ग्रामीण क्रिकेट खेळता खोल्या गटामध्ये क्रिकेटमध्ये आपली जागा बनवता एक अतिशय दिवाले गावचं नाव त्याने साता समुद्रापलीकडे नेले थेट जाऊ मॅच कडे आणि पाहूया सेमीफायनलला कोण टीम जाईल अरे से चषकासाठी खेळ रे बरोबर गुरुवारी 4 दिवस स्पर्धा रंगता दिसत आज पहिला रणजीचा क्रिकेट अनुभवतो पहिल्या दिवसामध्ये 2 टीम 7 टीम मात्र बाहेर झाल्या त्या 2 टीम उरल्या त्या 2 मध्ये एक जाईल सुपर मध्ये त्यासाठी मात्र रंगणार खेळ थेट जाऊया आणि पाहूया पुन्हा एकदा मैदानाच्या आत संघर्ष करताना 2 टीम बॅटिंग करताना आता दिवाले गावदेवी नयन कोणी स्ट्राइक पहिला ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर ओम श्री राईट अप राउंड द क्रिकेट बॉल इंटू द ब्लॉक चोडरे उद्या हलक्याने फक्त ढकललं स्क्वेअर ऑफ द पॉइंट क्षेत्रक्षण आला सिंगल घेतली सिंगलने मात्र खातं गोल्ड पहिल्या चेंडूवर नयन कोहली याने नयन जोमा कोहली ओपन द अकाउंट पहिल्याच बॉलवरती काय क्रिकेट आहे यार 14 मध्ये फक्त 2 धावा मागच्या मॅच मध्ये विजयाच्या अगदी चौ चाकण्यासाठी सज्ज झाला होता पण चौ चाकता आला नाही बॅकफुटवर नेला प्रथमेश आणि प्रथम या बॉलरने पुढे सरसवले पण ड्राईव्ह केला सिलिमी डाऊन क्षेत्ररक्षण धावची कोणतीच अपेक्षा नव्हती चांगला ड्राईव्ह फ्रंटफेटवर येताना दोन्ही पाय अगदी बरोबर नेले होते पण टायमिंग नव्हतं गॅप मिळाला नाहीये सिलिमी डाऊन आणि जो बॅकफुट मिड विकेट आहे थोडीशी त्या दरीमधून काढण्याचा प्रयत्न पण थेट गेला सिलिमी डाऊनला धाव नाही 2 बॉलची झाली समाप्ती तिसरा बॉल घेऊन होमश्री ओ माय गॉड सोडलाय बॉल विचित्र पद्धतीने पाहिलेला सरप्राईज बॉलिंग सुपर बॉलिंग ओमश्री करंजा देवी शिरवणे प्रशांतजी भोईरी यांनी प्रस्थापित केलेला हा टीम पुरस्कार केल्या टीम टॅकर आहेत पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर ऐसे फील्डिंग ची जमावट इनसाइड द सर्कल ऑदर ऑन साइड ला सिलिमी डाउन शॉट मिड विकेट शॉट स्क्वेअर लेग राईट अमोर द गेट गॅप मात्र शोधायचा होता गॅप शोधली आहेत फमलिंग झाले फमलीचा फायदा घेतला एकचा दुसऱ्या रूपांतर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मनाई केली नकार दिला फक्त सिंगल मध्ये सिंगलने पुढे जातोय 2 फक्त झाल्या चेंडू 4 कडक बॉलिंग यार काय गोलंदाजीचा नमुना पेश केले पहा सट्टीक लाईन लेंथवर जखडून ठेवलं पुन्हा एकदा बॉलर निघतात पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले टाकताना ओमश्री बॅकफुट वर जाताना मात्र कडक स्क्वेअर ड्राईव्ह परत काय हुलकानं ग्रेट बॉलिंग यार काय सुरुवात केली आहे करंजा देवी शिरवण्यासाठी पहिले विरोध हाताळताना मॅन्डेटरी पॉवर प्ले ऍक्शन मध्ये ओमश्री पहिला सिंगल डॉट आणि सिंगल आणि डॉट 5 मध्ये अवघ्या फक्त 2 सुपर क्लीन अँड क्लेवर बॉलिंग बाय ओमश्री फ्रॉम करंजा देवी शिरवणे शुभरचा बॉल पॉवर प्ले फर्स्ट बैठक बॅकची कडा उपरी करणारा बिहान द स्टंप व्हॉट अ लवली सुपरबली कॅच गॉट बिहान द स्टंप पहिला विकेटच्या बदन पहिला विकेट मैदानाच्या बाहेर अर्थातच फलंदाज बाद मग झाला ना मग तो निघाला तर माफ करा डिक्लेअर गेले कारण जेवढे बॅनरला लागल्या कारणाने थोडस वाटलं होतं विकेटच्या हातात घेऊन फलंदाज बाद जेवढ्या फास्ट निघाला होता ना असं निश्चित वाटलं होतं का फलंदाज बाद पण तसं झालं नाही एक सिंगल मिळते शेवटच्या बॉल आले सिंगल काय ओर सटीक लागलं लाईन लेंथवर काय गोलंदाजी टाकले कौतुक करायला लागेल ओमश्री करंजा देवी शिरवण्याकडून काय जबरदस्त ओर
इतकी मोठा फटका मारण्याची संधी दिली, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, परत त्याच्यात जेरीस आणला, आवर घातला, स्तब्ध ठेवला, खामोश ठेवला. चांगलं ओव्हर, पहिली ओव्हरची समाप्ती 3-0 गडी बाद अशी सद्यस्थिती. ती थोडंसं मात्र धाव संख्या कमी पडली, अवघ्या 3 धावा. इन ऍक्शन मध्ये जाऊया, पाहूया दुसरं षटक घेऊन ओव्हर घेऊन बॉलिंग मार्कवर शुभम. चांगला बॉल इनटू द ब्लॉक, परफली कडक यॉर्क, अगदी बुंद्यात मारला, परफेक्टली बुंदा. फक्त बाईचा धाव मिळेल, बाईची धाव मिळते, अतिरिक्त धावसंख्या स्कोर मात्र हलकासा पुढे जातोय 4 वरची ही क्वार्टर फायनल. जो जिंकेल तो पहिला टीम ठरेल आरएसए चषक 2026 पर्व 3 मध्ये जाणारा सुपर 4 मध्ये. कमीत कमी 25, जास्तीत 50 लाख. बॅकफुट वर जाताना टॉप एज लागला, डाऊन द बॉल, एस इट द फर्स्ट विकेट, कॉट इनसाइड द सर्कल, शॉट डिसमिसल, फलंदाज बाद. कंकेश कोळी आउट. पहिली सफलता, पहिली टीमला ब्रेक थ्रू मिळत नव्हता शुभम. पहिली लीग बाय, नंतर विकेट, पुढल्या टप्पा पडल्यानंतर मात्र जोरकास इनसाइडच्या सर्कल मधून मात्र पाठवायचा, क्लिअर करायचा होता, टॉपेज घेतला गेला आणि तिथे झेल मात्र पकडला गेला. कॉट प्रशांत, बोल बाय शुभम. कॉट प्रशांत, बोल बाय शुभम. कंकेश कोळी पहिला झटका मात्र गाव दे दिवाली. आणि इन ॲट क्रमांक 3 सोडा कॅप्टन विक्की मुंबईकर, बडा खिलाडी, बडा नाम. आणि या बॅटरचा जर दणका लागला, बॅटरमध्ये प्रॉपरली बॅटिंग केली तर 30-35 धावा, सर्व काय सांगून जाईल मॅच मध्ये. कारगिल ठरतात, महत्वाचे ठरतात, कारण वातावरण झालं बदल, थोडीशी जी थंडी आहे, थंडीचा जो आच्छादला गेला खेळपट्टीवर, त्यामध्ये साहाय्य मिळते बॉलरला. चांगली बॉलिंग करताना आल्याला जोरदार मारलेला फटका, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग, चांगले शतक. दोनची मांग केली होती, मना केली, स्पष्ट नकार दिल्यानंतर फक्त एकने पहिल्या चेंडूवर आल्याला खातं खोलतं विकी मुंबईकर टीम, कॅप्टन ऑफ द गावदेवी दिवाले. 5 वर जाऊन पोहोचल्या टीम 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दर्जेदार क्रिकेट, युवा सेनाचे नेतृत्व करण्याचे अक्षय विकी या नावाने प्रसिद्ध, अक्षय रमाकांत म्हात्रे. आणि त्यांना या नेतृत्वाला भक्कम अजूनही भक्कम करताना निखिल पाटील असेल, सागर पाटील असेल, अमोल पाटील असेल, वेदांत म्हात्रे, रोहित म्हात्रे, भूषण म्हात्रे, रोहित पाटील, रितेश म्हात्रे, सुमित पाटील, एक गोटेली गावचे भूमिपुत्राने चांगली छान अशी टॉपेज. ओ माय गॉड, लॉलीपॉप कॅच, ड्रॉप द कॅच, पकड़ो कैच, जीतो मैच, कैचेस विन द मैचेस, ड्रॉप द कैच, वेरी इजी कैच, शॉट टू बैक पर स्क्वेयर लेग. विजेश ड्रॉप द कॅच. आणखी एक सफलता शुभमच्या हाती लागत होती, पण कॅच सोडलाय, सिंगल निघाली, 6 वर जाऊन पोहोचते स्कोर. 6 for 1 wicket, second in progress. In quarter one and on strike, team captain विकी मुंबईकर स्ट्राइक, फर्स्ट स्लिप तैनात केली आहे. यशस्वी लांब बॅकफुट वर जाताना डाउन द बॉल, येस इट इज द बिग विकेट, कॅप्टन बॅक. Absolutely the great celebration. Yes विकी, थोडासा काहीतरी म्हणणं आहे विकी. चला विकी, डोंट बी प्रेशर टू अंपायर डिसिजन फायनल आम्ही समजू शकतो, परंतु जे निर्णय ऑनफिल्ड अंपायर देतील ते मात्र मान्य करावं लागेल. दर्जेदार क्रिकेट आणि हा क्रिकेटचा 16 आजपासून स्पर्धेला सुरुवात. राजी स्पोर्ट्स अकॅडमी प्रेझेंट आरएसए चषक 2026. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राजी स्पोर्ट्स अकॅडमी घेऊन येते आरएसए चषक 2026 आपल्या भेटीला पर्व 3 मध्ये. आज पहिला दिवस रात्रीचा खेळ. आता रजनीमध्ये क्वार्टर फायनल मैदानाच्या आत एका बाजूला गावदेवी दिवाले तर दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करताना टॉस जिंकल्यानंतर करंजा देवी शिरवणे. उद्याच्या मॅचेस असे असतील: अजात खेरनेच्या विरुद्ध जय बालाजी रबाले. या मॅचने सुरुवात होईल
त्यानंतर दुसरी मॅच जय गणेश कुशल सासवडच्या विरुद्ध श्रीकृष्ण स्टार वाशीगाव. त्यानंतर गावदेव जोगाव आणि श्रीकृष्ण दिबा ही तिसरी मॅच. करावे इलिमेनच्या विरोधात इच्छापूर्ती वाशी. अशा 8 टीमा 4 मॅच मध्ये पहिली सिंगल खेळतील. चला कोर कबड्डीने निर्णय घेतला. जो पंचाचा निर्णय तो मान्य करा. विकी आपल्याला मात्र जावं लागेल. जास्त वेळ घेतला तर अजूनही मात्र रात्र अपराधीमध्ये सरेल. अंपायर डिसिजन फायनल. जास्त वेळ खर्च करू नका ही नम्रतेची विनंती केली जाते. विकी मुंबई प्लीज. कोर कबड्डी मामांना सांगण्यात येतं का जास्त वेळ तुम्ही ते थांबवू नका. जे बाद दिले ते बाद दिलेल्या पंचाचा निर्णय करताना त्याचा सन्मान करा. नो चान्स. जे आम्हाला कोर कबड्डी सांगण्यात येतं पंचाचा तुम्ही आदर करा आणि जे बाद दिले ना अंपायरने त्याचा सन्मान करताना मात्र आपण डगआउट मध्ये प्रस्थान करायचं आहे. प्लीज यार. कोर कबड्डी आम्हाला सांगितलेलं आहे की जास्त तुम्ही वेळ ते न खर्च जो निर्णय दिला त्या निर्णयाचा आदर करताना जास्त वेळ का खर्च करता हा मोठा प्रश्न आहे. सर जो निर्णय दिला ना तो त्याचा सन्मान करा. उदय तांडेल यांनी सांगितलं की फलंदाज बाद आहे. विकी कारण थर्ड अंपायर नाहीये. DRS हा निर्णय नाही. थर्ड अंपायर नाहीये विकी. आम्ही समजू शकतो परंतु थर्ड अंपायर DRS नाहीये. फक्त ऑनफिल्ड अंपायरना वाटलं तर थोडासा मात्र निर्णय घेऊ शकतो पण त्यांना वाटलं बॅट्समॅन आउट आहे. अरे कोर कमिटीने सांगितलं तसं. प्रत्येक वेळेला दिलं जातं 17 टाइम्स. बापन युवा नित्याची पडते छाप त्याला म्हणतो माय बापन युवा नित्याची पडते छाप त्याला म्हणतो माय बापन नित्याची पडते छाप त्याला म्हणतो माय बापन नित्याची पडते छाप. राजनीतीचा आईलय टॉप राजकारणात साऱ्यांचा बाप. राजनीतीचा आईलय टॉप राजकारणात साऱ्यांचा बाप. त्याला म्हणतो माय बापन युवा नित्याची पडते छाप त्याला म्हणतो माय बापन युवा नित्याची पडते छाप त्याला म्हणतो
नेत्याची पडते छाप त्याला म्हणतो माय बापन युवा नेत्याची पडते छाप. हाती धनुष्यबाण झाला नाव लौकिक आहे लाखात एक जित तित त्याला मान जित तित त्याला मान राखली दादा नामची शान घेतलंय हाती धनुष्यबाण राखली दादानी आमची शान घेतलंय हाती धनुष्यबाण झाला नाव लौकिक आहे लाखात एक जित तित त्याला मान जित तित त्याला मान राखली दादा नामची शान घेतलंय हाती धनुष्यबाण राखली दादानी आमची शान घेतलंय हाती धनुष्यबाण झाला नाव लौकिक आहे लाखात एक जित तित त्याला मान जित तित त्याला मान राखली दादा नामची शान घेतलंय हाती धनुष्यबाण राखली दादानी आमची शान घेतलंय हाती धनुष्यबाण झाला नाव लौकिक प्लेयर ऑफ द मॅच प्रिव्हियस मॅच रुद्र 11 मापेला बॅकफूट नेणारा हा बॉलर राईट मोड द विकेट बॅकफूट टप्पापणे चेंडूला आत आणला स्विंग केला लाजबाब बॉलिंग पहिला चेंडू सोडला डॉट समोर खेळण्यासाठी आता नईन तर ज्युनियर नयन कोळी माझा स्ट्राईक प्रथमेश कमदिक बोर राईट मर्द विकेट पुढल्या टप्पा पडल्यानंतर विकेटच्या पाठीमागे स्लाइस होऊन जातं सिंगल मिळेल विकेटच्या पाठीमागे गेले सिंगल मिळते एकी चौकार आतापर्यंत कोणताही बॅट्समन ठोकू शकला नाहीये बॅटमधून साकार झालेला नाही सिंगल सिंगल एकही डबल नाही जेवढ्या निघाले तेवढ्या फक्त सिंगल यावर स्पष्ट गोलंदाजी किती तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी करंजा देवी शिरवणे पाऊंड आहे डीप एक्स्ट्रा कबर लॉंग ऑन लॉंग ऑफ बॉलिंग मार्कर प्रथमेश कमसिंग बोल समोर नईन कोळी ज्युनियर सुपर बॉलिंग टप्पा पाडल्यानंतर आणखीन एक लाईन मिस
अबे फ्रॉम द बॉडी लाईन मिस केली, दुरून खेळण्याचा प्रयत्न, नो फुटवर्क, पदेला आले त्याचा वापर न करता आणखी एक डॉट खाली गेंद, पहिले डॉट सिंगल डॉट, 3 चेंडूची झाली, तिसऱ्या उच्च समज 4 उच्च, एक क्वार्टर फायनल समोर ज्युनियर नयन कोहली, प्रतिमेश चांगला फटका, दिशा दिली काऊ कॉर्नर, तिथे पोहोचेल, बॅकवर्ड डिप्स केल्याचा फंबलिंगचा पुरेपूर फायदा घेतला, जिने एक होती त्याचं रूपांतर दुसऱ्यामध्ये केलं, कन्वर्ट इन 1 into 2, 2 धावा ज्युनियर नयन कोहलीच्या नावे खात्यात जमा आणि 2 धावसंख्येने वाढला गेला, स्कोर पोहोचतोय 10 वर 2 सध्याचे तिसऱ्यावर प्रगती पथावर क्वार्टर फायनलची मॅच दुधिया रोशनी क्रिकेट आरएसी चषक पर्व 3, बॅकफुट पर कडक स्ट्रोक डाउन द ग्राउंड, ओ माय गॉड व्हॉट अ हेफेड, सुपर डुपर फिल्डिंग, एक घेतली 2ची, फक्त सिंगल, कमालचे फिल्डिंग, काय फिल्डिंग केली आहे, दर्जेदार फिल्डिंग, लंकापती, व्हॉट अ लवली, जय जय कार जयचा करताना डगआउट मध्ये, व्हॉट अ फिल्डिंग जय, लॉंगआउटच्या ठिकाणी मध्ये षटकार वाचवला, जवळजवळ 5 धावा वाचवल्या, सिंगल फक्त मिळते, तिसरा ओव्हरचा शेवटचा बॉल, 4 ओव्हरची मॅच, 2.5 चेंडूचा खेळ मात्र समाप्त, बॅकफुट वर गेलाय करण कणकेस, नंतर विकी मुंबईकर, दोन्ही नयन कोहली, एक ज्युनियर सिनियर मात्र समोर, आता सिनियर नयन कोहली ऑन द स्ट्राईक, धावसंख्या धावपळ आहे 11, 11.2, बॅकफुट वर जाताना हुक केलं, स्क्वेअर लेग बॅकफुट लॉंग लेगच्या ठिकाणी पोहोचेल, तोपर्यंत टर्न होईल बॉल, घोषांकित जाईल, सिंगल दिली जाईल, या शेवटच्या बॉलर सिंगल, 3 ओव्हरचा खेळ येतो त्याला समाप्त, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर क्वार्टर फायनलच्या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना गावदेव दिवाळे 12, 4 धावांच्या सरासरीने 12 लागल्यात, 2 गडी बाद, कठीण परिस्थिती, वातावरण जवळ 2-3 फटके आले ना, 15-20 धावा, तर निश्चित मात्र मॅच मध्ये कमबॅक करू शकतो गावदेव दिवाळे, कारण 25-30 धावा खूप होऊ शकतात, वातावरण मध्ये झालेला बदल, थंडीचा हलकासा जो आच्छादला गेलेला जो सरफेस आहे तो मात्र फेवर मध्ये जाईल बॉलरच्या, गोलंदाजाला शक्यता आहे, दाट शक्यता आहे साथ देण्याची, खेळपट्टी साथ देईल, विशेष कौतुक करताना खेळपट्टी बनवणारा पेश क्रिएटरचा, ज्याने टणकाशी परंतु वातावरण केलं बदल आणि तिथे आच्छादलं गेलं ते थंडीचं गारवा, त्यामुळे 25-30 धावा डेफिनेटली क्वार्टर फायनल विल बी फाईट, 4था ओव्हर शेवटचं हाणामारीचं प्रथम नाव नयन कोहली ज्युनियर, 6 चेंडूचा खेळ आणि 6 मध्ये 12-15 निघालं तर मॅचला मजा येईल, कारण तेव्हा स्कोर मात्र 25-30च्या घरामध्ये जाईल आणि तिथे कमबॅक करण्याची संधी मिळेल बॉलरला गावदेव दिवाळे, पण ती संधी देईल काय, जाऊया शेवटचं पाहूया खेळ क्वार्टर फायनल, राईट आर्म डाऊन द विकेट, मिस्टर मिक्स्ट्रोक सिंगलची फक्त इथे अपेक्षा तेवढंच मिळालं, शॉर्ट आर्म जॅक करताना बॅटच्या आतली कडाला इनसाइड सर्कल, चांगलं शतक, सिंगल मात्र वाचू शकला नाही, सिंगल बिंदे, स्कोर हलकासा 13 वर पोहोचलाय, 5 चेंडूचा खेळ, आता समोर आहे आणखीन नयन कोहली सिनियर, करावा लागेल, धावा मिळण्याची गरज आहे, कॅप्टन परतलाय, तदनंतर कणकेश परतलाय, गुडनेट एक तमाशात एक स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन फिल्डर फील्ड करे, सिंगल घेतली, दुसरी मांग जरूर होती परंतु त्यांचे सर्व स्वप्न मात्र धुळेस मिळवले, व्हॉट अ ग्रेट थ्रो एक्झॅक्टली इन द हँड ऑफ द विकेट कीपर, ओनली 1 सिंगल इन देअर, नाउ स्कोर इज इनटू द एक्झॅक्टली 14.2 विकेट, 14 वर 2, इथून 4 चेंडूचा खेळ शेष, 4 मध्ये 2 धमाके आल्यानंतर मॅच बनेल डेफिनेटली गावदेव दिवाळीसाठी, मॅच मध्ये सिकंजा खासला फिल्डिंग करताना, चांगला फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट, मिड विकेटला जाईल, क्षेत्ररक्षण फील्ड करेल, डिप्स केल्याचा तोपर्यंत फंबलिंग झाली, फंबलिंगचा पुरेपूर फायदा घेतला, 1 into कन्वर्ट 2, एकेच्या दुहेरीमध्ये रूपांतर केला, जेवढ्या होतील तेवढ्या मात्र धावसंख्या महत्वानं असतील, 16 बनल्यात, 3 चेंडूचा खेळ बागे, डगआउट मध्ये एक षटकाराची अपेक्षा मात्र बांधली गेली आहे का सिनियर कोहली आपल्यासाठी एक धमाका देईल, परंतु त्याच्या स्वप्नांवर पाणी फिरेल काय, प्रथम चांगली गोलंदाजी या गोष्टीची मॅच, रुद्र 11 मापे खऱ्या अर्थाने प्रथम मॅच बनवली, शेवटचा हाणामारीचा ओट टाकताना करंजा देवी शिरवणे यांची प्रशांती भोईर ही पुरस्कृत टीम आहे, फटका कडक आहे, डगआउट मध्ये जसं म्हटलं होतं का सिनियर नयन कोहली काहीतरी करेल,
जरूर शिट्ट्या वाजतायत. चौथ्या बॉल मध्ये एक बुलंदी पावर गगनाला चिरून पाडून गगनचुंबी षटकार बॅट मधून सिनियर नयन कोळीच्या सिक्सर ज्युनियरच्या बॅट मधून 22 धावा. 2 चेंडू मध्ये आणखीन एक अपेक्षा आहे. सिनियर नाही तर ज्युनियर पण नयन कोळी आहे. नयन चंद्रकांत कोळी. दुसऱ्या एंडला नयन जोमा कोळी सिनियर. परंतु ज्युनियरना धमाका देताना सिक्सर. मोस्ट निडेड षटकार गरजवंत षटकार. आणखीन एकदा पण हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल झेल घेतलाय आणि संपला खेळ. इथे ज्युनियर येस झेल आहे ते डबलायला. झेल पकडला गेले. जावं लागेल परतावं लागेल. ज्युनियर नयन कोहली आता मात्र एक षटकार ठोकून नंतर पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या वरून मात्र मारण्याचा प्रयत्न. येस पहिला सिंगल दुसरी सिंगल तिसऱ्या बॉल वरती 2 आणि एक ब्लास्ट केला होता ज्युनियरने. परंतु 5व्या चेंडूवर अखेरकार प्रथमच्या हाती ही मोठी विकेट जी खूप थोडीशी त्रास देत होती. अशा प्रकारे आणखीन विकेट क्रमांक 3 बाद होते. कंकेश नंतर कॅप्टनची विकेट आणि आता षटकार मारल्यानंतर नयन चंद्रकांत कोहली ज्युनियर मैदानाच्या बाहेर. 3 गडी बाद. स्कोर आहे 22. आखरी गेंद आणि खेळण्यासाठी शेवटचा बॉल निशांत कोळी. शेवटचा बॉल जोरदार बॅटची कडा विकेटच्या मध्ये सिंगल मिळते. ओव्हरची झाली चौथी. इथून एक इनिंग समाप्त. शेवटची ही मॅच दुसऱ्या रोशनीमध्ये खेळला गेलेला भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला अरेसी गोटुली घेऊन येते. अरेसी चषक 2026 पर्व 3. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपला. टॉस हारल्यानंतर पण आमंत्रण दिलं बॅटिंग करण्यासाठी. 23 बनवल्या 24 टार्गेट. बरोबर 6 धावांच्या सरासरी 24 धावा. पण फायटिंग सारखं जरूर आहे कारण बॉलिंगचा विचार केला. विकी मुंबईकर कुणाल कोहली निखिल कोहली लक्की कोहली असे 4 भक्कम चौकडी आहे जी भक्कम मात्र जेरीस आणू शकतो. पण तेवढं थोडीच उत्तर देण्याची क्षमता मात्र करंजा देवी शिरवणेकडे. मॅच मध्ये रंगेल. पहिला मॅच षटक आहे जो ओव्हर आहे तो खूप काही सांगून जाईल का सुपर ओव्हर मध्ये खेळण्यासाठी गुरुवारी कोणता टीम येईल. अशा ज्या धावा असतात कमी त्या धावांचं रक्षण झालंय जरूर झालेलं आहे. कित्येक वेळेला आंतरराष्ट्रीय असो टेनिस क्रिकेट असो त्या मी उदाहरण दिलं होतं जेव्हा 34 धावा बोलतो घाम फोडला होता बोनकोडे भूमी 11 ने खास करून रुद्र 11 मापेला तेव्हा मात्र उदाहरण दिलं होतं श्रीकृष्ण दिवा आणि माहुल गाव. राष्ट्रीयमध्ये कोणी म्हणलेलं नव्हतं ते 1983 वर्ल्ड कप काय 183 धावा जवळजवळ 35 धावामध्ये सर भीमन रिचेटचा पूर्ण करेल. आहे लाखात एक जित तिथं त्याला मान जित तिथं त्याला मान. राखली दादानं आमची शान घेतलंय हाती धनुष्यबाण. राखली दादानी आमची शान घेतलंय हाती धनुष्यबाण. राखली शान घेतलंय हाती धनुष्यबाण. आणि मात्रेनी राखली शान घेतलंय हाती धनुष्यबाण. युवा नेत्याची पडते छाप त्याला मानता तो माय बाप ना युवा नेत्याची पडते छाप. त्याला मानता तो माय बाप ना निकेत मात्रेची पडते छाप. त्याला मानता तो माय बाप ना निकेत मात्रेची पडते छाप. राजनीतीत आईलय टॉप राजकारणात साऱ्याचा बाप. राजनीतीत आईलय टॉप राजकारणात साऱ्याचा बाप. त्याला मानता तो माय बाप ना युवा नेत्याची पडते छाप. त्याला मानता तो माय बाप ना युवा नेत्याची पडते छाप. त्याला मानता तो माय बाप ना निकेत
धनुष्यबाण राखली दादानी आमची शान घेतलंय हाती धनुष्यबाण प्रथमला त्यांचे बंधू त्यांचे भाऊ आमचे सिद्धेश कुंभार येस थँक्यू सो मच सिद्धू. प्रथम त्याचा भाऊ आहे आणि मोठ्या बंधूकडून प्रत्येक चौकाला 200 आणि षटकारासाठी रोखे 500 रुपये. द ग्रेट हा क्रिकेटर डावखुरा गोलंदाज पण यावेळी प्रथम साठी मात्र त्यांनी पारितोषिक लावलेलं आहे. शुद्ध तुझं सहर्ष स्वागत आहे आणि समालोचक नात्याने आम्हाला त्याने पारितोषिक दिलेलं आहे. थँक्यू सो मच सिद्धेश. कारण 500 रुपयाचं पारितोषिक आम्हाला देण्यात आलंय. खूप खूप आभार. मॅच रंगेल परंतु प्रथम साठी त्याचे बंधू स्वतः चांगलं क्रिकेट सिद्धेश कुंभार आणि खेळलेलं आहे. त्यासाठी त्याने पारितोषिक प्रत्येक चौकारासाठी षटकारासाठी 200 षटकार 500. जाऊ मॅच कडे आणि पाहूया 24 ये आव्हान. राहुल दादा मनोज हॉटेल यांच्याकडून 5000. करंजा देवी 10,000 करंजा देवीसाठी प्राइज. पहिला चेंडू व्हॉट अ शॉट व्हॉट अ मॅग्निफिसेंट ओव्हर द लॉंग ऑफ कडक शॉट बाय प्रथमेश. ओम सिंगच्या बॅट मधून कडक कल्पेशच्या बॅट मधून अपोले घेतलं त्याला लॉप केलं दूर क्षेत्ररक्षण त्याच्या मस्तकावरून दस्तक घेणारा हा सौरभ गांगुली स्टाईल स्ट्रोक. हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षण लो लाईन मध्ये पडेल तोपर्यंत एक पूर्ण केली. जसा जाईल टप्पा हातात फिल्डरच्या फेके 2 धावा. घणघणीत अशी सुरुवात दणदणीत अशी सुरुवात. जशी सुरुवात झाली होती पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 3 धावा. पण पहा इथे कुणाच्या पहिल्या 2 बॉलवरती मॅन्डेटरी पाऊल मध्ये 8 धावा वसूल. कडक बॅटिंग. अटॅक इज द बेस्ट ऑप्शन ऑफ द लो स्कोर. हा पवित्रा उचलला या स्टाईल मध्ये खेळताना. आणखी दर्जेदार फटका. ओ डाऊन द बॉल विकेट क्रमांक पहिला हादरा पहिले विकेटचे पतन आणि ते बाद होताना आपलं चोख काम करताना कल्पेश परतला. तिसऱ्या बॉल मध्ये विकेट शॉट ऑफ जॅक करताना टायमिंग फसल्यानंतर वातावरण झालं बदल म्हणजे ट्रॅव्हल होऊ शकला नाही बॉल. प्रथम साठी त्याचे बंधू सिद्धार्थ कुंभार यांच्याकडून प्रथमेश कुंभार साठी पारितोषिक आम्हाला आलेलं आहे. प्रथम सुतार प्रथम सुतार आले नॉट प्रथमेश. पण पारितोषिक आमच्या सिद्धू कुंभारने ठेवले खास करून त्याचे बंधू प्रथमेश साठी. चौकार षटकार 8 धावा 1 गडी बाद 24 लक्ष. गुरुवार मध्ये कोण येईल हा सेमी फायनल खेळण्यासाठी त्यासाठी मात्र एकदम जबरदस्त संघर्ष. एका बाजूला गावदेवी दिवाले डिफेंड करताना 24 धावा 4 ओव्हरची मॅच. पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर कुणाल. पहिल्याच बॉल मध्ये दर्जेदार लॉंग ऑफ वरून आला षटकार. पहिला ठोकताना कल्पेश नंतर 2 तिसरा बॉल विकेट टेकर. येस नो डाऊट. आणि दिवाळी आमची टीम आहे असं सिद्धू आम्हाला सांगतोय. हे क्रिकेटचं प्रेम आहे. हे जेंटलमॅन क्रिकेट सांगताना आम्हाला सिद्धू Flick of the wrist, back chicken. Oh my God! It's a super duper bowling. Caught behind the just wicket keeper. Third जिथे स्लीप आहे फर्स्ट स्लीप मध्ये झेल टिपलाय कनकेशने आणि सफलता दुसरी. मॅच मध्ये मला 2 बॉल होते बॅटरचे 2 बॉल आहेत बॉलरचे. कारण 6 षटकार नंतर 2 नंतर लगातार 2 विकेट. बॉलर ऑन द हॅट्रिक. फक्त बीमार साठी DRS दिला जाईल. याची जी दक्षता घ्या सूचनेकडे तुम्ही एकदम बारकाईने लक्ष द्या. फक्त बीमारसाठी नो अदर DRS. कारण खेळ शेवटचे मॅच 10-12 हे महत्वाचं बोर्डाचं वर्ष. त्यासाठी लवकरात लवकर मॅच फिनिश होईल याच्याकडे आपण प्रयत्न करा. रात्रीचं अपरात्रीमध्ये रूपांतर होणे हीच माझी इच्छा आहे. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला पहिला दिवस रात्रीचा खेळ. आता रजनीमध्ये मॅच रंगली क्वार्टर फायनलची. एका बाजूला गावदे दिवाले ज्याने 24 धावांचं टार्गेट सेट केले. करंजा देवी शिरवणे टीम समोर आणि त्याला उत्तरला घणघणीत सुरुवात करून दिली होती खास करून कल्पेशने षटकार ठोकून
तदनंतर आपला जलवा दाखवताना मॅच मध्ये कमबॅक करून देताना प्रयत्न करतात. सलगचे 2 विकेट. तिसरा चेंडू मात्र 5वा चेंडू घेऊन येईल तो असेल हॅट्रिक बॉल. समोर हॅट्रिक बॉल करण्यासाठी जय. चांगला फटका हॅट्रिकला चोख उत्तर दिला. ड्राईव्ह केलं होतं मिड विकेटिंग सटीक थ्रू. फक्त सिंगल मिळते. 5 चेंडू ते संपलेत. 24 मध्ये 24 बनायचं. प्रत्येक ओव्हरमध्ये 6 धावांची आवश्यकता पण बनल्या तिथे 9. थोडस पहिल्यावर मात्र निश्चित फ्रंट फुटवर जाताना करंजा देवी शिरवणे फर्स्ट स्लिप तैनात केले. बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर पॉइंट. डीप लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट. 30 यार्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. आता स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल. प्रथम सुतार ऑन द स्ट्राईक. शेवटचा बॉल खेचून मारले डाऊन द ग्राउंड. टप्पा घेतला उलटले पार झाला. 4 चौकारासाठी 200 रुपये. सिद्धू दिलदार व्यक्तिमत्व अगदी जसं चौकार षटकार चौकार असे 200 रुपये आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आल्यात सिद्धार्थ कुंभार कडून. थँक्यू सो मच. आणि आमचा सन्मान वाढवताना 500 रुपये आम्हाला समालोचक दिल्याबद्दल थँक्स सो मच. चौकार 200 रुपये कॅश चौकाराने दणदणी सुद्धा ओव्हरची झाली पहिली समाप्ती. 13 मॅचला जबल. आता इथून फक्त 11 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 11 एकदम समीप आहे टीम. अर्थातच करंजा देवी शिरवणे. तर मॅच कधीही कमबॅक करण्याची संधी. त्यासाठी डिलिव्हर करायला लागते डॉट बॉल. विकेट काढायला लागते विकी मुंबईकरला. तेवढी क्षमता आहे तेवढी ताकद आहे. येणारे 18 चेंडू आणि फक्त 11 धावा. पण मातानाचा विचार केला डॉट गेले काय कमाल केली ते पहा. या शिरवणे टीमने रुद्र 11 मापल्या 14 मध्ये फक्त 2 धावा. बॅकफुटवर हे खरं क्रिकेट आहे. हे क्रिकेटचं एक गनिमा हेच सांगतोय. जर आपलं जवळपास या प्रकारे सिंगल घ्या आणि सरळ खुश राहा. ढकला आणि खुश राहा. आणि धावत जे धावपळक आहे त्याला मत चालतं ठेवा. अर्थातच हलवा एकाच जागी ठेवू नका. चांगलं क्रिकेट आहे व्यावसायिक क्रिकेट. बॅकफुट केलं जागावर सिंगल घेतली. स्कोर मात्र हलकासा पुढे जाताना 14 वर. बॅकफुट वरताना स्लॉक सेवर आणखी एक सिंगल. चांगलं क्रिकेट खेचून मारण्याचा प्रयत्न स्लॉक सेव परंतु विकेटच्या पाठीमागे घोषांक क्षेत्र सिंगल मिळते. धावा बनते सिंगल पुढे जाताना 15 वर. 15 धावा. आता फक्त 9 धावा. 9 धावांची आवश्यकता. सेकंड प्रोग्रेस बॉलिंग मार्क टीम कॅप्टन विकी मुंबईकर. डावखोरा गोलंदाज लेफ्ट हँड राऊंड द विकेट समोर खेळण्यासाठी आता जय. 3 मध्ये 3 सिंगल. चांगला साथ देताना प्रथम सुतार ज्याने एक चौकार खेचला आणि चौकारसाठी आमचे सिद्धू कुंभार कडून कॅच 200. षटकार त्यासाठी 500. व्हेरी क्लोज. प्रेशर बनण्याचं सिलिमिट ऑफ. व्हेरी क्लोज सिलिमिट ऑन. 9 धावांची आवश्यकता. खेचून मारा इंटू द ब्लॉक. पिचिंग सरळ गेली आणि सरळ लाईन मध्ये स्विंग इन द मिस. सगळा गेलाय जय. 3 सिंगल 2 सिंगल नंतर डॉट. आता इथून 15 चेंडूचा खेळ बाकी आणि 15 मध्ये जिंकण्यासाठी टीम करंजा देवी शिरवला 9 धावांची आवश्यकता. 15 वर 2 गडी बाद. पहिला विकेट कल्पे. तदनंतर ओमश्री. चांगलं क्रिकेट लाजबाब क्रिकेट. बॅकफुटवर गेला त्याला ढकलून दिलं स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. जे घोषांक क्षेत्रामध्ये जाईल तोपर्यंत सिंगल मात्र नावी करेल जय. सिंगलने वाढेल करंजा देवी शिरवणे टीम इन क्वार्टर फायनल. अगदी विजयाच्या समीप सिंगल घेऊन जाते आणि उरतील आता जिंकण्यासाठी 8 धावा. 16 झाल्या 24 लक्ष. दुसरं पगिती पत्तार बॉलिंग मार्क टीम कॅप्टन गावदेव दिवाले विकी मुंबईकर. कम्स इन बॉल लेफ्ट हँड राऊंड द विकेट. चांगलं क्रिकेट चांगलं क्रिकेट. अक्कलमंदीचं क्रिकेट. बुद्धिमत्तेचं क्रिकेट. बॅकवर्ड गेलं त्याला स्टेअर केलं ढकललं कट केलं. बॅकवर्ड गली आणि पॉइंटच्या ठिकाणी आणखी एक सिंगल घेतली. यावेळेला बॅट्समन जैन कमालीची सपोर्टरी ग्रोल करताना दुसऱ्या बॉल आक्रमकाचं धारण केले रूप आमच्या अर्थातच प्रथम सुताने जो दणदणीत पहिला चौकार खातं खोलताना आता सिंगल काढल्यात. अनेक सिंगलने आणखी एक धावसंख्या कमी होते. 17 झाल्यात. आता 8 धावांची 7 धावांची आवश्यकता. ओनली 7 रन रिक्वायर्ड टू रीच इन द सुपर 4. करंजा देवी कलात्मक फटका. व्हॉट अ शॉट. डीप कव्हर पॉइंट मध्ये खणखणी चेंडूला मात्र पार केला. चेंडू झाला फॉर आचारण. व्हॉट अ शॉट. जस्ट इनसाइड आउट. सिंगल त्याच्यावर नजाकत completely open the face of the bat and through the cover point. 4 रन. कडक स्ट्रोक. 4 न वाढवला करंजा देवी शिरवणे पोहोचते आणखीन जवळ विजयाच्या. आता फक्त 3 धावा दूर. 21 बनल्यात. 3 ची आवश्यकता. ओनली 3. आणखी
येस जयेशसाठी 200 रुपये. सिद्धू कुंभार पहिला चौकार प्रथम सुताने 200. त्याच्यानंतर जयेशसाठी त्यांच्या खिशातून आणखीन 200 रुपयाची ही कॅश. आता जर प्रथमने विजयी चौकार मारला तर 1000 रुपये. षटकार मारला तर षटकाने जस्ट आहे ते दोन्ही मॅच फिनिश तर 1000 रुपये सिद्धू कुंभार कडून देण्यात येतील. बॅकपोर्ट केलं जागा पण जोरदार अपील अमान्य केली. उदयनजी टांडेल डॉट बॉल 10 मिळत नाही. दुसरं वर चालू तिसरं वरचा पहिला चेंडू निखिल बॉलिंग मार्क 2 ओव्हरचा खेळ समाप्त. आता 11 मध्ये फक्त 3 धाबा दूर. षटकार मॅच फिनिश केलं तर 1000 रुपये. बॅकपोर्ट वर जाताना आणखी एक सिंगल. नाव 22 फक्त 2 धाबा दूर. सुपर 4चं स्वप्न साकार करणे अवघ्या 2 धाबांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 10. कमालीचं क्रिकेट खेळलाय. गेलेली मॅच रुद्र 11 मापेला हरवताना अशक्य असा विजय संपादन केला. सबमेंडर सुपर बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग बाय निखिल. निखिल कोहली बॉलिंग मार्क पर. टीम कोड तिसरा आपला पहिला हाताळताना पहिला डॉटने सुरुवात नंतर सिंगल आणि पुन्हा एकदा डॉट. 9 मध्ये 2. 5 क्षेत्ररक्षण 4 क्षेत्र पूर्ण बॅट्समॅनच्या कडक शोक फ्लिक ऑफ द रिस्ट. चांगला फटका डाऊन द स्ट्रेट डाऊन द. ओ माय गॉड सेकंड रन completely. Thanks so much सिद्धू कुंभार and congratulations. चला 200. चला प्रथम दादा राहुल दादा यांच्या मोनार्क हॉटेल कडून रुपये 10,000 5,000 देणं झालेला आहे. चला प्रथम साठी आम्ही 200 प्रथम आणि जय साठी 200 जे आम्हाला देण्यात आलेले आहे. सिद्धू आणि आमच्यासाठी 500 रुपये दिल्याबद्दल थँक्स सो मच सिद्धू अँड कॉंग्रॅच्युलेशन तो करंजा देवी सिरोणे. ही टीम पहिली जाऊन पोहोचते सुपर मध्ये. त्यांचे विशेष आम्ही अभिनंदन करतोय. आणि या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच. चला प्रथम आणि जय याने विनंती केली कारण सिद्धू कुंभार कडून 200 चौकार मारल्याबद्दल आपल्याला देण्यात येत आहेत कॅश प्राइज. ते स्वीकारण्यासाठी या मॅचचा हिरो सुपर 4 पहिली टीम अरेसे चषक दुधिया रोशनी मध्ये ज्या बॉलरने दुसरी ओव्हर टाकताना फक्त 4 धाबा खर्च केल्या आणि 2 विकेट